हाय एव्हरीवन. तर हल्ली असं झालेलं आहे ना की स्वतःकडे थोडं जास्तच लक्ष द्यावंसं वाटतंय. तर संत्रा तर खाल्ला, पण त्याची साल फेकताना विचार केला की नाही, आता याला फेकायचं नाही आहे, तर ह्याचा उपयोग करूया मस्त आपल्या चेहऱ्यासाठी. आणि त्यासाठी ना आता फटाफट मी काय केलेलं आहे, तर सगळ्या संत्र्याच्या साली मिक्सरच्या भांड्यात घेतल्या, थोडं फिरवून घेतलं आधी. त्याच्यामध्ये आता बेसन घातलं, चमचाभर एवढं मधसुद्धा घातलं आणि आता ते ना छान फिरवून घेतलं. तर एकदम बारीक पेस्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी ना मी याच्यात आता थोडं पाणी घातलेलं आहे. तुमच्याकडे दूध असेल तर दूध घातलं तरीसुद्धा चालेल. आणि पहा आता अगदी ना मस्त एकदम बारीक जसं पेस्ट होतं का नाही त्या प्रकारे झालेलं आहे. तर म्हटलं अजून थोडं फिरवून घेऊया, म्हणजे अजून एकदम मस्तच बारीक होऊन जाईल आणि चेहऱ्यावरती ना त्याचा लेप पण मस्तच बसेल. तर आता त्याच्या आधी मी आधी चेहरा धुवून घेतला. चेहरा धुवून घेतला ना की काय चेहऱ्यावरची डस्ट वगैरे असेल तर सगळी क्लिअर होऊन जाते, किंवा पावडर वगैरे लावलेलं असेल ते सुद्धा मग क्लीन होऊन जातं. आणि आता चेहऱ्यावरती हा लेप लावून घ्यायचा. तर खूप छान व्यवस्थित करून ना सगळीकडे मी आपलं पसरवून लावून घेतलेला आहे. आणि गळ्याकडचा भाग आहे ना तिथे पण थोडंफार लावून घेतलं. खरं तर या सगळ्या गोष्टी आंघोळीच्या आधी करायच्या असतात, पण मी आता सगळं झाल्यानंतरच करते. आणि 15 मिनटं काढायची आहेत म्हणून ना भांडी घासायला घेतली. तोपर्यंत छानपैकी ना ते सुकून पण गेलं. आणि हे पहा आता ड्राय पण होत आलेलं आहे. तर आता मी धुवून घेतलं आणि चेहरा व्यवस्थित एकदम सॉफ्ट असा वाटत आहे. तर नक्कीच करून बघा. हो, जास्त वेळ पण ठेवायची नाही, कारण नंतर ना जर 10 मिनटापेक्षा जास्त पण ठेवलं तर चेहऱ्यावरती इचिंग व्हायला स्टार्ट होईल. तर ही काळजी मात्र नक्की घ्या आणि एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करा संत्रा खाल्ल्यानंतर साल वापरून.